नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी कविता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, मागील काही व्हिडिओमध्ये आपण गट क च्या ज्या मागील प्रश्नपत्रिका आहेत तर त्या प्रश्नपत्रिकांमधील जे वेगवेगळे विषय आहेत त्या विषयांवरील विचारले गेलेले प्रश्न त्यांचा आपण ॲनालिसिस बघितलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये देखील आपण अर्थशास्त्र या विषयावरील जे प्रश्न आहेत तर त्या प्रश्नांचं ॲनालिसिस जे आहे हे बघणार आहोत। तर आज 2019चा जो पेपर आहे तो आपण घेतलेला आहे आणि या पेपरमधील अर्थशास्त्र या विषयावरील जे प्रश्न आहेत तर त्यांचा आपण ॲनालिसिस बघणार आहोत, त्या उत्तरांसंबंधी आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्याकडे 2019चा पेपर आहे, संच आहे ए। आपण अर्थशास्त्राचे जे क्वेश्चन्स आहेत, जे प्रश्न आहेत तर ते आपण त्यांचा ॲनालिसिस बघणार आहोत। तर बघूया पहिला प्रश्न। तर बघा, अर्थशास्त्राचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 56। प्रश्न क्रमांक 56 म्हणजेच अर्थशास्त्राचा पहिला प्रश्न। लेखापरीक्षण कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते प्रकार असू शकतात? लेखापरीक्षण जो कार्यक्रम आहे तर त्याचे खालीलपैकी कोणते प्रकार असू शकतात असा प्रश्न विचारला गेलेला आहे। पर्याय दिलेले आहेत। पर्याय क्रमांक 1 आहे वैधानिक, दुसरा आहे कायमस्वरूपी, शाश्वत किंवा स्थिर आणि तिसरा पर्याय आहे निश्चित किंवा लवचिक आणि चौथा पर्याय आहे आदर्श। आपल्याला लेखापरीक्षणचे जे आहे हे कोणते प्रकार असू शकतात असा प्रश्न विचारला गेलेला आहे। तर बघा, लेखापरीक्षण जे आहे तर याचे मुख्यतः दोन प्रकार पडतात। लेखापरीक्षणाचे मुख्यतः दोन प्रकार पडतात। त्यापैकी एक प्रकार म्हणजे निश्चित। पहिला प्रकार जो आहे निश्चित प्रकार, त्यालाच आपण फिक्स असं देखील म्हणतो, निश्चित प्रकार। आणि दुसरा जो आहे तो आहे लवचिक। दुसरा प्रकार आहे लवचिक, त्याला आपण फ्लेक्झिबल असं देखील म्हणतो, फ्लेक्झिबल। तर बघा, लेखापरीक्षण कार्यक्रमाचे जे आहेत हे दोन प्रकार पडतात, निश्चित किंवा लवचिक। त्याच्यामुळे बघा, पर्याय क्रमांक जो आहे, पर्याय क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर आहे। निश्चित किंवा लवचिक जे आहेत लेखापरीक्षण कार्यक्रमाचे प्रकार असू शकतात। पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 57। प्रश्न क्रमांक 57 आहे, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे खालील कोणते लाभार्थी आहेत? जो एकात्मिक ग्रामीण विकास आहे तर ह्या कार्यक्रमाचे कोणते लाभार्थी आहेत? पर्याय दिलेले आहेत। पर्याय क्रमांक ए आहे अल्पभूधारक शेतकरी, दुसरा आहे अत्य अल्पभूधारक शेतकरी, पर्याय क्रमांक 3 आहे भूमिहीन शेतकरी आणि चौथा आहे मोठे शेतकरी। हा आहे आपला प्रश्न क्रमांक 57। याच्यात विचारलं गेलेलं आहे की एकात्मिक ग्रामीण विकास जो आहे तर एकात्मिक ग्रामीण विकासाचे जे आहे लाभार्थी कोण आहेत असा प्रश्न विचारला गेलेला आहे। तर बघा, एकात्मिक ग्रामीण विकास जो आहे तर तो 2 ऑक्टोबर 1980 पासून या कार्यक्रमाला जे आहे सुरुवात झालेली आहे। 2 ऑक्टोबर 1980 पासून एकात्मिक ग्रामीण विकास जो आहे हा सुरू झालेला आहे आणि तो संपूर्ण भारतात म्हणजे संपूर्ण देशात जो आहे हा सुरू करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये जे आहे 2300 गट आहेत। 2300 गटामध्ये जे आहे याचं विभाजन आहे। याच्या मार्फत जे आहे आता सध्या जो आहे हा कार्यक्रम जो आहे हा अस्तित्वात नाहीये आणि 5 योजनासह जे आहे 1999 ला स्वर्ण जयंती कार्यक्रम जो आहे ग्राम स्वयंरोजगार योजनेत हा विलीन झालेला आहे। हा कार्यक्रम जो आहे स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार या कार्यक्रमात हा विलीन झालेला आहे। आता या कार्यक्रमाला स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार या नावाने ओळखतात। याचा उद्देश आहे की ग्रामीण कुटुंब जे आहेत तर ग्रामीण कुटुंबांना रोजगार मिळण्यासाठी, ग्रामीण कुटुंबांना जे आहे रोजगार मिळून दारिद्र्य रेषे जी आहे पार करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा याचा उद्देश आहे। तर याचे लाभार्थी कोण कोण आहेत तर अल्पभूधारक शेतकरी जे आहेत, अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन शेतकरी
अल्पभूधारक आहे, भूमिहीन शेतकरी जे आहेत आणि अत्यल्पभूधारक जे शेतकरी आहेत, तर हे तीनही जे लाभार्थी आहेत तर हे याचा लाभ घेऊ शकतात. त्याच्यामुळे बघा पर्याय क्रमांक 3 जो आहे की ए बी आणि पर्याय क्रमांक याचा आहे हो ए बी आणि सी, कारण ड नाही, मोठ्या शेतकऱ्यांना जो आहे याचा लाभ मिळू शकत नाही. पर्याय क्रमांक 1 जो आहे की अल्पभूधारक शेतकरी, दुसरा आहे अत्यल्पभूधारक आणि तिसरा आहे भूमिहीन शेतकरी. तर एकात्मिक ग्रामीण विकास आहे याचा उद्देशच आहे की ग्रामीण कुटुंबांना दारिद्र्य रेषा पार करण्यासाठी जे आहे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी जे आहे हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक आहे 3 ए बी आणि सी जे आहेत हे योग्य आहेत, बरोबर विधाने आहेत. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 58. प्रश्न क्रमांक 58. सर्वसाधारणपणे खालीलपैकी कोणत्या अंदाजपत्रकात केंद्र सरकारच्या प्राप्ती आणि खर्चाचे स्पष्टीकरण दिलेले असते? सर्वसाधारणपणे खालीलपैकी कोणत्या अंदाजपत्रकात जे आहे केंद्र सरकारच्या प्राप्ती आणि खर्चाचे स्पष्टीकरण दिलेले असते? पर्याय दिलेले आहेत आपल्याला. पर्याय क्रमांक 1 आहे महसुली, दुसरा आहे भांडवली, तिसरा आहे तुटीचे आणि चौथा पर्याय आहे शिल्लकीचे. आपल्याला विचारलेलं आहे की सर्वसाधारणपणे जे आहे केंद्र सरकारचं जे अंदाजपत्रक आहे तर त्या अंदाजपत्रकात कोणत्या याचे प्राप्तीचे किंवा खर्चाचे जे आहे हे स्पष्टीकरण दिलेले आहे. तर बघा सर्वसाधारणपणे जे आहे अंदाजपत्रकात किंवा शून्यधारित अर्थसंकल्प जो आहे याला आपण शून्यधारी अर्थसंकल्प म्हणू. अर्थसंकल्प तर याच्यात जे आहे तर प्राप्ती आणि खर्चाचे जे आहे हे स्पष्टीकरण दिलेले असते शून्यधारित अर्थसंकल्पात. इथे अंदाजपत्रकात दिलेलं आहे. शून्यधारी जो अर्थसंकल्प आहे त्याच्यात हे दिलेलं असतं आणि त्याच्यामुळे जो आहे हा प्रश्न जो आहे हा रद्द झालेला आहे. हा जो आहे हा रद्द झाला असावा प्रश्न क्रमांक 58, कारण इथे अंदाजपत्रक म्हटलेलं आहे आणि खरं तर आहे शून्यधारी अर्थसंकल्पात जे आहे प्राप्ती आणि खर्चाचे स्पष्टीकरण दिले जाते. त्याच्यामुळे जे आहे हा प्रश्न रद्द झालेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 59. प्रश्न क्रमांक 59 आहे खालील विधाने जी आहे ही विचारात घ्या. काही विधाने दिलेली आहेत आणि आपल्याला त्या विधानांवरील काही प्रश्न विचारले आहेत. पर्याय जो आहे अविधान जे आहे ते बघू. 1956च्या औद्योगिक धोरण ठरवावा उद्देश प्रादेशिक समता प्रोत्साहन होता. 1956च्या औद्योगिक धोरण ठरावाचा जो उद्देश आहे तो प्रादेशिक समता प्रोत्साहन होता. दुसरं विधान आहे 1955 मधील गाव आणि लहान उद्योग समितीला कर्वे समिती सुद्धा म्हणतात. आणि तिसरं विधान आहे की एक लघु औद्योगिक युनिट मध्ये जास्तीत जास्त 10 कोटी रुपयांची गुंतवणुकीची परवानगी आहे. आपल्याला कोणती विधाने बरोबर आहेत हा प्रश्न विचारलेला आहे. पर्याय दिलेले आहेत ए आणि बी, दुसरा आहे बी आणि सी, पर्याय क्रमांक 3 आहे ए आणि सी आणि चौथा आहे की सर्व पर्याय जे आहेत हे बरोबर आहेत. प्रश्न आहे की जे विधानं दिलेली आहेत खाली तर त्याच्यापैकी जे आहे कोणती विधानं जी आहेत ही बरोबर आहेत. तर बघा फक्त ए आणि बी विधान जे आहे, कारण बघा सूक्ष्म आणि लघु आणि मध्यम उपक्रम जे आहेत त्यांच्यात गुंतवणूक मर्यादा जी आहे तर ती गुंतवणूक मर्यादा जी असते ही कारण पर्याय क्रमांक सी जो आहे की एक लघु औद्योगिक युनिट जो आहे याच्यात जास्तीत जास्त 10 कोटी रुपयांची जी आहे गुंतवणुकीची परवानगी आहे. लघु उद्योगात जे आहे तर याच्यात 10 लाख ते 2 कोटी आहे. 10 लाख ते 2 कोटी पर्यंत इथे 10 कोटी म्हटलेला आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक सी जो आहे हा चुकीचा आहे. पण पर्याय क्रमांक ए आणि बी की 1956च्या औद्योगिक धोरण ठरावाचा उद्देश हा प्रादेशिक समता प्रोत्साहन होता हे बरोबर आहे. आणि बी विधान जे आहे की 1955 मधील गाव आणि लहान उद्योग जे आहेत तर या समितीला कर्वे समिती सुद्धा म्हणतात. त्याच्यामुळे जे आहे पर्याय क्रमांक 1 जो आहे की ए आणि बी विधान हे बरोबर आहे. तर हे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि विधान सी जे आहे हे चुकीचं आहे.
पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 60. प्रश्न क्रमांक 60. खालील विधाने विचारात घ्या. काही विधाने दिलेली आहेत आणि आपल्याला बरोबर विधाने जी आहेत ती विचारलेली आहेत. विधान बघूया. विधान ए आहे की महाराष्ट्र राज्याने सेंद्रिय शेती धोरण जानेवारी 2013 मध्ये जाहीर केलं. बी विधान आहे महाराष्ट्र राज्याने कृषी संजीवनी योजना जी आहे 2011 मध्ये जाहीर केली. सी विधान आहे महाराष्ट्र राज्याने शेती व्यवसाय पायाभूत विकास गुंतवणूक कार्यक्रम जो आहे जागतिक बँकेच्या मदतीने सुरू केला. आणि आपल्याला विचारलेलं आहे की कोणती विधाने जी आहेत ही बरोबर आहेत. तर बघा, जे आहे अ आणि ब विधान जे आहे बघा, महाराष्ट्र राज्याने जे आहे सेंद्रिय शेती धोरण हे जानेवारी 2013 मध्ये जाहीर केलेलं आहे. हे अगदी योग्य उत्तर आहे. म्हणजे विधान ए जे आहे हे बरोबर आहे. महाराष्ट्र राज्याने जे आहे कृषी संजीवनी योजना जी आहे ही 2011 मध्ये सुरू केलेली आहे, जाहीर केलेली आहे. त्याच्यामुळे बी विधान देखील बरोबर आहे. सी विधान बघा की महाराष्ट्र राज्याने शेती व्यवसाय पायाभूत विकास गुंतवणूक कार्यक्रम जागतिक बँकेच्या मदतीने सुरू केलेला नाही आहे. त्याच्यामुळे पर्याय जो सी आहे किंवा विधान सी जे आहे हे चुकीचं आहे. आणि ए विधान आणि बी विधान जे आहे ते बरोबर आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 जो आहे की ए आणि बी विधान हे बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 60 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 61. खालील विधाने विचारात घ्या. काही विधाने दिलेली आहेत आणि आपल्याला असत्य विधाने विचारलेली आहेत. अ विधान बघा, पतपत्रे देणे हे व्यापारी बँकेचे प्राथमिक कार्य आहे. पतपत्रे देणे हे व्यापारी बँकेचे प्राथमिक कार्य आहे. बी विधान आहे व्यापारी बँकांच्या चालू खाते ठेवी आणि बचत खाते ठेवी यामध्ये काहीही फरक नाही. सी विधान आहे देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून पतपैसा निर्माण केला जातो. आपल्याला असत्य विधाने कोणते आहेत हे विचारलेलं आहे. पर्याय दिलेले आहेत ए आणि बी आहे. दुसरा आहे बी आणि सी. तिसरा पर्याय आहे की ए आणि सी. आणि चौथा आहे वरील सर्व. आता व्यापारी बँक जे आहे तर व्यापारी बँकेचे काही कार्य बघूया आपण. व्यापारी बँकेचे काही कार्य त्याच्यामध्ये 2 प्रकार येतात. प्राथमिक आहे प्राथमिक आणि दुसरी कार्य आहेत दुय्यम कार्य. प्राथमिक मध्ये पहिलं कार्य येतं स्वीकारणे, त्यालाच आपण डिपॉझिट असं देखील म्हणतो. आणि दुसरं आहे क्रेडिट क्रिएशन. दुसरं कार्य आहे क्रेडिट क्रिएशन. त्याच्यानंतर दुय्यम मध्ये जे आहे ही कार्य आहे लॉकरची सुविधा असते. याच्यात लॉकरची सुविधा असते. त्याच्यानंतर जे आहे पत्रे जे आहेत यांची सुविधा असते. आणि बरेच अजून दुसरे जे आहेत एजन्सी फंक्शन आहे, कलेक्शन ऑफ चेक्स अँड बिल आहेत आणि लेटर ऑफ रेफरन्स आहे. तर हे जे आहे पतपत्रे देणे हे दुय्यम कार्य आहे. बघा इथे पतपत्रे हे दुय्यम कार्य आहे, त्याच्यामुळे प्राथमिक कार्य नाहीये. त्याच्यामुळे ए विधान जे आहे हे चुकीचं आहे. दुसरं विधान बघा की व्यापारी बँकेच्या चालू खाती ठेवी आणि बचत खाती ठेवीमध्ये काही फरक नाही. तर याच्यात फरक आहे. कारण बघा चालू खाते आणि बचत खात्यामध्ये जे आहे तर चालू खात्यामध्ये व्याज दिले जात नाही आणि याच्यात जे आहे याच्यात व्याज दिले जाते बचत खात्यामुळे. त्याच्यामुळे जे आहे दोन्हींमध्ये फरक आहे. म्हणून बी विधान देखील चुकीचं आहे. सी विधान जे आहे की देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून पतपैसा निर्माण केला जातो. तर बघा देशाच्या व्यापारी बँकेकडून, व्यापारी बँक जी आहे देशाची तर त्यांच्याकडून पतपैसा निर्माण केला जातो, मध्यवर्ती बँकेकडून नाही. त्याच्यामुळे जे आहे सी विधान देखील चुकलेलं आहे. म्हणजे ए बी सी विधान तिन्ही विधान जे आहेत ही असत्य आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 जो आहे की वरीलपैकी सर्व विधान असत्य आहेत. म्हणून पर्याय क्रमांक जे आहे 4 हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 62.
भारतातील उच्च जनदरास खालीलपैकी कोणते दोन सामाजिक घटक जबाबदार आहेत? भारतातील जो उच्च जनदर आहे त्यासाठी कोणते सामाजिक घटक जबाबदार आहेत? ए दिलेला आहे गरिबी, बी आहे लग्नाच्या वेळी कमी असणारे वय, तिसरा आहे शेतीचे प्राबल्य आणि चौथा आहे धार्मिक आणि सामाजिक अंधश्रद्धा. पर्यायी उत्तर आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे ए आणि सी, दुसरा आहे बी आणि डी, तिसरा आहे ए आणि बी आणि चौथा आहे सी आणि डी. याच्यात विचारलेलं आहे की भारतातील उच्च जननदर जो आहे तर त्यासाठी कोणती कारणे आहेत? काही दिलेले आहेत 4 कारण जे आहेत की गरिबी आहे, त्याच्यानंतर आहे लग्नाच्या वेळी कमी असणारं वय आहे. तर बघा उच्च जन्मदर असण्याची काही कारणे जी आहेत त्याच्यापैकी सामाजिक घटकातले जे आहेत, सामाजिक घटक जे येतात त्यांच्यात वेगवेगळे घटक येतात. तर त्याच्यातील पहिला आहे की लग्नाच्या वेळी जे आहे हा पहिला घटक आहे, लग्नाच्या वेळी कमी असणारे वय. आणि दुसरा आहे की धार्मिक आणि सामाजिक अंधश्रद्धा जे आहे तर हे दोघं जे आहेत हे कारणीभूत आहेत. गरिबी कारणीभूत नाही किंवा शेतीचे प्राबल्य देखील नाही. विधान बी आणि डी जे आहेत तर हे घटक जे आहेत हे भारतातील उच्च जननदरास कारणीभूत आहेत, जबाबदार आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 जो आहे की बी आणि डी हे जे आहेत हे बरोबर आहेत आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. सामाजिक घटक आहेत, लग्नाच्या वेळी असणारे कमी वय आणि धार्मिक आणि सामाजिक अंधश्रद्धा. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक जो आहे 63. प्रश्न क्रमांक 63 आहे. भारतात केंद्रीय पातळीला आर्थिक साधन सामुग्रीचे वाटप करण्याचे काम कोणता आयोग करतो? भारतात जे आहे केंद्रीय पातळीला आर्थिक साधन सामुग्रीचे वाटप करण्याचे काम कोणता आयोग करतो? पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे नियोजन आयोग, दुसरा आहे वित्त आयोग, तिसरा आहे केंद्रीय लोकसेवा आयोग आणि चौथा आहे की वरीलपैकी कोणतेही नाही. तर बघा वित्त आयोग जो आहे तर कलम 280 मध्ये येतो, कलम 280. तर याच्यात जे आहे दर 5 वर्षांनी जे आहे, दर 5 वर्षांनी गरज असल्यास त्याआधी राष्ट्रपती वित्त आयोगाची नेमणूक करतात. दर 5 वर्षांनी राष्ट्रपती जे आहेत ही वित्त आयोगाची नेमणूक करतात. वित्त आयोग जो आहे तर याच्यात स्वतंत्र अर्धन्यायिक विशेषज्ञ संस्था जी आहे ही याच्यात आहे. आणि आपला जो वित्त आयोग आहे तो ऑस्ट्रेलिया जो आहे, ऑस्ट्रेलिया देशाप्रमाणेच आपला वित्त आयोग देखील सारखाच आहे ऑस्ट्रेलिया देशाप्रमाणे. तर वित्त आयोगाला अजून एक नाव आहे राजकोषीय संघराज्यवाद जो आहे संघराज्यवादाचे संतुलन चाक असं देखील वित्त आयोगाला म्हटलं जातं. वित्त आयोगाला दुसरं नाव आहे राजकोषीय संघराज्यवादाचे संतुलन चाक. याचे जे सदस्य आहेत हे 4 सदस्य असतात आणि एक जो आहे हा अध्यक्ष असतो. 4 सदस्य आणि एक असतो अध्यक्ष. अशा पद्धतीने 5 जणांची याच्यात जे आहे ही संख्या असते. तर बघा याच्यात जे आहे पात्रता की उच्च न्यायालयाचा जो न्यायाधीश असतो तर तो देखील याच्यासाठी अध्यक्ष होऊ शकतो किंवा सदस्य होऊ शकतो. त्याच्यानंतर सरकारी खात्यावर वित्तीय बाबींचा जो विशेषज्ञ असतो, जो तज्ज्ञ असतो तो देखील याच्यात सहभागी होऊ शकतो. तर अशा पद्धतीने जे आहे भारतात केंद्रीय पातळीला आर्थिक साधन सामुग्रीचे वाटप करण्याचे काम जे आहे हे वित्त आयोगाकडे असतं. वित्त आयोग हे काम करत असतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक 63चं. वित्त आयोग जो आहे हा कलम 280 अंतर्गत येतो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 64. भारतीय अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणती बाब जी आहे ही राजकोषीय धोरणाशी जी आहे ही संबंधित आहे? भारतीय अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणती बाब जी आहे ही राजकोषीय धोरणाशी संबंधित आहे? पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे बँक दर, दुसरा आहे कर व करेत्तर महसूल,
तिसरा आहे प्रत्यक्ष कारवाई आणि चौथा आहे राखीव निधीचे प्रमाण. तर बघा, भारतीय जी अर्थव्यवस्था आहे तर जी राजकोषीय धोरणाशी जी बाब आहे तर बघा, आरबीआय जे आहे, आपली जी आरबीआय आहे तर जे धोरण राबवते त्याला मौद्रिक धोरण असं म्हणतात. आरबीआय जे आहे ही जे धोरण राबवते त्याला मौद्रिक धोरण असं म्हणतात. आणि हे धोरण जे आहे हे आरबीआय राबवते आणि केंद्र सरकार राबवते त्याला फिस्कल पॉलिसी असं म्हणतात. जे आहे सरकारचं जे आहे फिस्कल पॉलिसी आणि आरबीआयचं मौद्रिक धोरण. आता याच्यात जे आहे मौद्रिक धोरणात जे आहे तर याच्यात बँक दर येतो, त्याच्यानंतर रेपो आणि रिव्हर्स रेपो येतो, रेपो आणि रिव्हर्स रेपो, आणि सरकार जे धोरण राबवते, सरकार जे धोरण राबवते तर त्याच्यात जे आहे तर कर आणि करेत्तर जे महसूल आहे, कर व करेत्तर महसूल, तर हे सरकारमार्फत जे आहे हे धोरण जे आहे याच्यात राबवलं जातं. तर बघा, आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की भारतीय अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणती बाब जी आहे राजकोषीय धोरणाशी संबंधित आहे. मग सरकार जे धोरण राबवतं ते राजकोषीय धोरण आहे आणि त्याच्यात जे आहे कर आणि करेत्तर महसूल जे आहे तर हे धोरणाशी संबंधित आहे. ही बाब जी आहे की कर आणि करेत्तर महसूल तर हे राजकोषीय धोरणाशी संबंधित आहे. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 64चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कारण बँक दर, प्रत्यक्ष कारवाई आणि राखीव निधीचे प्रमाण जे आहे हे आरबीआय जे धोरण राबवतो मौद्रिक धोरण तर याच्यात या बाबींचा समावेश होतो. बँक दर, प्रत्यक्ष कारवाई आणि राखीव निधीचे प्रमाण. आणि फक्त पर्याय क्रमांक 2 जो आहे कर आणि करेत्तर महसूल तर सरकार जे धोरण राबवतो त्याच्यात या बाबीचा समावेश होतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 65. खालील विधाने जे आहेत विचारात घ्या. काही विधाने दिलेली आहेत. विधान 1 आहे 1 जानेवारी 1995 रोजी जागतिक व्यापार संघटनेची जी आहे स्थापना झाली. हे आहे विधान क्रमांक 1. दुसरं विधान आहे जागतिक व्यापार संघटनेचा जो आहे उद्देश हा आंतरराष्ट्रीय व्यापारातील बंधने दूर करणे आहे. तिसरं विधान आहे भारत हा जागतिक व्यापार संघटनेच्या संस्थापक सदस्यापैकी एक आहे. आणि आपल्याला विचारलेलं आहे की अयोग्य विधाने किंवा असत्य विधाने जी आहे तर ती असत्य विधाने सांगा. याच्यापैकी आपल्याला जी वरील 4 विधाने दिलेली आहेत त्याच्यापैकी आपल्याला असत्य विधाने विचारलेली आहे. तर बघा, भारत जे आहे तर काही संस्थांचा तो सदस्य आहे. त्याच्यापैकी बघा, पहिले आहे WTO, दुसरी आहे IMF, त्याच्यानंतर तिसरी संस्था आहे वर्ल्ड बँक, जागतिक बँक जी आहे वर्ल्ड बँक, त्याच्यानंतर GATT GATT. तर या ज्या काही संस्था आहेत तर यांचा जो आहे भारत जो आहे हा संस्थापक सदस्य आहे. तर आपल्याला असत्य विधाने विचारलेली आहे. 1 जानेवारी 1995 रोजी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर जागतिक व्यापार संघटनेचा उद्देश काय आहे तर आंतरराष्ट्रीय व्यापारातील जी बंधने आहेत ती दूर करणे, हे विधान देखील बरोबर आहे. कारण हाच जो आहे उद्देश आहे जागतिक व्यापार संघटनेचा. आणि भारत जो आहे हा जागतिक व्यापार संघटनेचा संस्थापक सदस्यापैकी एक आहे. त्याच्यामुळे हे देखील बरोबर आहे. म्हणजे जे आहे तिन्ही विधानं ही सत्य आहेत, बरोबर आहे. तिन्ही विधानं सत्य आहेत. त्याच्यामुळे एकही असत्य विधान नाही. आणि त्याच्यामुळे जे आहे पर्याय क्रमांक 4 जे आहे की यापैकी कोणतेच विधान असत्य नाही. तर त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जे आहे हे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक 65चं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 66. प्रश्न क्रमांक 66. साक्षरता किंवा शिक्षण जो आहे तर हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या विकासाचा जो आहे हा
निर्देशांक आहे? साक्षरता किंवा शिक्षण प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या विकासाचा निर्देशांक? पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे मानवी साधन संपत्ती विकास, दुसरा आहे भौगोलिक विकास, तिसरा आहे आर्थिक विकास आणि चौथा आहे राजकीय विकास. तर बघा, विकासाचे जे निर्देशांक आहेत ते दिलेले आहेत खाली. बघू विकासाचे निर्देशांक. तर बघा, याच्यात जे आहे आर्थिक आणि सामाजिक अशा पद्धतीने येतात. आर्थिक आणि सामाजिक. तर आर्थिक मध्ये येतात, पहिलं येतं राष्ट्रीय उत्पादन. राष्ट्रीय उत्पादन किंवा त्याला आपण उत्पन्न देखील म्हणू शकतो. राष्ट्रीय उत्पन्न हे आर्थिक मध्ये येतात. त्याच्यानंतर येतात दरडोई उत्पन्न जे आहे तर ते देखील आर्थिक मध्ये येतं. त्यानंतर दारिद्र्याचा स्तर आणि सामाजिक मध्ये येतात. सामाजिक जे विकासाचे निर्देशांक आहे त्याच्यात पहिला येतो लिंगविषयक जो आहे, लिंगविषयक निर्देशांक जो आहे तो येतो याच्यात. त्याच्यानंतर येतो लोकसंख्या वाढीचा, लोकसंख्या वाढीचा स्तर किंवा त्याला आपण दर देखील म्हणू शकतो. त्याच्यानंतर शिक्षण विषयक जे आहे, शिक्षण विषयक याच्यात येतात. मग शिक्षण विषयक पुन्हा काही घटक येतात. मग त्याच्यात साक्षरता दर येतो. त्याच्यानंतर विद्यार्थी आणि शिक्षण प्रमाण येतं. विद्यार्थी आणि शिक्षकांचं प्रमाण येतं आणि गळतीचं प्रमाण येतं. त्याच्यानंतर पटसंख्या प्रमाण. त्याच्यानंतर याच्यात जे आहे आरोग्य विषयक देखील जे आहे, आरोग्य विषयक विकास निर्देशांक देखील याच्यात येतात. मग आरोग्य विषयामध्ये जे आहे ते येतात अर्भक जे आहे, अर्भकांचा मृत्यू दर येतो. त्यानंतर येतो पोषण दर्जा, आयुर्मान आणि जे बालमृत्यू दर आहे ते देखील येतात. तर बघा, जे विकासाचे निर्देशांक आहे त्याचे मुख्यतः दोन घटक की आर्थिक विकासाचे निर्देशांक आणि सामाजिक. जो आपल्याला विषय दिलेला आहे साक्षरता किंवा आपण शिक्षण जे म्हणतो तर तो जो आहे तो सामाजिक जो आहे, सामाजिक विकासाचा निर्देशांक आहे. म्हणजेच मानवी साधन संपत्ती विकास. पर्याय क्रमांक 1 जो आहे सामाजिक आला याच्यात. मानवी साधन संपत्ती विकास या विकासाचा तो निर्देशांक आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 जे आहे हे योग्य उत्तर आहे. आणि आर्थिक मध्ये येतात काही की राष्ट्रीय उत्पादन आहे किंवा राष्ट्रीय उत्पन्न आहे, दरडोई उत्पन्न आहे, दारिद्र्याचा स्तर आहे. आणि सामाजिक मध्ये दुसरे येतात लिंगविषयक आहे, लोकसंख्या वाढीचा स्तर आहे, शिक्षण विषयक आहे आणि आरोग्य विषयक. हे काही विकासाचे निर्देशांक आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 67. तुटीच्या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या जी आहे ही निर्माण होत असते? तुटीचा जो अर्थसंकल्प आहे तर त्याच्यामुळे जे आहे कोणती जी आहे ही आर्थिक समस्या जी आहे ही निर्माण होत असते असा प्रश्न आहे. काही आपल्याला खाली घटक दिलेले आहेत. त्याच्यात पहिला आहे पर्याय क्रमांक 1 उत्पादन जे आहे घट होते, दुसरा आहे बँकांना तोटा होतो, तिसरा आहे किंमत पातळीत वाढ आणि चौथा आहे वरीलपैकी कोणते नाही. तुटीचा जो अर्थसंकल्प आहे तर बघा, जेव्हा सरकार अर्थसंकल्पात जे आहे अंदाजित जमेपेक्षा अंदाजित खर्च आणि अधिक दाखवते. म्हणजे काय, सरकार काय करते, तुटीचा जो अर्थसंकल्प आहे त्याच्यात अंदाजित जमा जे आहे, अंदाजित जमेपेक्षा अंदाजित खर्च जो आहे तो जास्तीचा दाखवते, जास्तीचा दाखवते आणि त्यालाच काय म्हणतात तर तुटीचा अर्थसंकल्प असं म्हणतात. म्हणजे काय तर अंदाजित जो जमा खर्च आहे त्यापेक्षा खर्च जास्त दाखवला जातो आणि त्यालाच तुटीचा अर्थसंकल्प म्हणतात. आणि भारतात साधारणतः तुटीचाच जो आहे अर्थसंकल्प आपला जो आहे तो सादर केला जातो. अर्थसंकल्प जो आहे तो जास्ती करून तुटीचाच अर्थसंकल्प सादर केला जातो. आणि तुटीच्या अर्थसंकल्पामुळे जे आहे तर हे
आर्थिक विकासात काय मिळते तर चालना मिळत असते. याच्यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळते. कारण बघा, विकसनशील देशात जे आहे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती असते आणि त्या प्रमाणात वित्तीय भांडवल त्याच्यात मध्ये जे आहे हे नसते आणि त्याच्यामुळे जे आहे पुरेपूर वापर आपण त्याचा करू शकत नाही आणि म्हणूनच विकसनशील जे देश आहेत तर त्यांच्या तुटीचा अर्थसंकल्प जो आहे तर तो आर्थिक विकासात काय करत असतो, चालना देत असतो आणि त्याच्यामुळे तुटीच्या अर्थसंकल्पामुळे बघा किंमत पातळीत जे आहे ही वाढ होत असते आणि ते आपल्याला फायदेशीरच आहे. म्हणजेच तुटीचा अर्थसंकल्प जो आहे ही कोणती आर्थिक समस्या निर्माण करते तर किंमत पातळीत जे आहे ही वाढ होत असते. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे हे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 68. सरकारी अंदाजपत्रकाचे एकूण किती प्रकार आहेत? सरकारी जे अंदाजपत्रक आहे तर याचे एकूण किती प्रकार? पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे 2, दुसरा आहे 3, तिसरा आहे 4 आणि चौथा आहे वरीलपैकी कोणतेही नाही. तर जे सरकारी अंदाजपत्रक आहे त्याचे जे आहेत हे 3 प्रकार पडतात. त्याच्यातलं पहिला प्रकार आहे खर्च व उत्पन्न सारखेच. उत्पन्न जे आहे हे सारखे असते, पहिला आहे म्हणजेच बॅलन्स बजेट आपण त्याला असं म्हणतो. दुसरा आहे जमा अधिक दाखवतात, जमा जी झालेली आहे हे अधिक दाखवतात, त्याला सरप्लस बजेट असं म्हणतात. आणि तिसरा आहे डेफिसिट बजेट, म्हणजे याच्यात काय खर्च अधिक दाखवला जातो. म्हणजेच सरकारी अंदाजपत्रकाचे एकूण किती प्रकार आहेत तर 3 आहेत. त्याच्यापैकी पहिला आहे खर्च आणि उत्पादन सारखे दाखवले जाते म्हणजे बॅलन्स बजेट असतो. दुसरा आहे जमा अधिक दाखवली जाते म्हणजे सरप्लस बजेट आणि दुसरा आहे खर्च अधिक म्हणजे डेफिसिट बजेट. आणि त्याच्यामुळे सरकारी अंदाजपत्रकाचे हे किती मुख्य 3 प्रकार आहेत. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. पुढे बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 69. लोकसंख्येची जी घनता आहे कशा प्रकारे मोजली जाते? जी लोकसंख्येची घनता आहे ती कशा पद्धतीने जी आहे ही मोजली जाते? खाली काही पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे दर हेक्टरी, दुसरा आहे दर चौरस फूट, तिसरा आहे दर चौरस किलोमीटर आणि पर्याय क्रमांक 4 आहे की वरीलपैकी कोणतेही नाही. तर बघा, लोकसंख्येची जी घनता आहे तर ती दर चौरस फूट जे आहे तर या पद्धतीने मोजली जाते. आता घनता म्हणजे नेमकं काय तर घनता म्हणजे एखाद्या प्रदेशाचं जे आहे क्षेत्रफळ, प्रदेशाचं क्षेत्रफळ आणि तेथील जी आहे ही लोकसंख्या, एखाद्या प्रदेशाचं क्षेत्रफळ आणि तेथील असणारी लोकसंख्या म्हणजेच दर चौरस किलोमीटर अशा पद्धतीने दर चौरस किलोमीटर. आणि याचा प्रमाण म्हणजेच काय तर लोकसंख्येची घनता. लोकसंख्येची घनता जी आहे ती अशा पद्धतीने देखील आपण काढू शकतो की प्रदेशातील एकूण लोकसंख्या, प्रदेशातील जी आहे ही एकूण लोकसंख्या आणि त्याला एकूण क्षेत्रफळ जे आहे प्रदेशाचं त्याच्याने आपण भागून जे आहे ही लोकसंख्या जी आहे लोकसंख्येचा आपण घनता आपण काढू शकतो. प्रदेशातील एकूण लोकसंख्या आणि छेद एकूण क्षेत्रफळ अशा पद्धतीने जे आहे हे लोकसंख्येची घनता काढली जाते. आणि त्याच्यामुळे जे आहे पर्याय क्रमांक 3 की दर चौरस किलोमीटर प्रदेशाचं क्षेत्रफळ आणि त्याच्यात असलेली लोकसंख्या यांचं प्रमाण जे आहे हे दर चौरस किलोमीटर अशा पद्धतीने असतं आणि लोकसंख्येची घनता ही दर चौरस किलोमीटर प्रकारे मोजली जात असते. प्रश्न क्रमांक पुढचा. प्रश्न क्रमांक 70. भारताच्या प्रश्न क्रमांक 70 आहे. भारताच्या संदर्भात क्रूड ऑइल नंतर अजून एक खालीलपैकी कोणता महत्त्वाचा जो आयात घटक आहे? क्रूड ऑइल आपण आयात करतो आणि त्याच्यानंतर जो आहे अजून एक महत्त्वाचा घटक आहे तर तो देखील आपण आयात करतो. तर 2016 ची जी आर्थिक पाहणी झाली त्यानुसार हा घटक जो आहे हा केलेला आहे. तर त्याच्यात पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे वीज यंत्राचे सुटे भाग किंवा साधने आणि उपकरणे.
दुसरा आहे लोखंड आणि पोलाद, तिसरा आहे सोने आणि चौथा आहे वैद्यकीय आणि औषधोत्पादन संबंधित जे आहेत घटक. तर बघा, भारतात आपण क्रूड ऑइल आयात करतो आणि त्याबरोबरच सोने जे आहे, सोने देखील आपण आयात करत असतो. आणि 2016 नुसार जी आर्थिक पाहणी झाली 2016ची, तर त्यानुसार जे आहे सोने आपण आयात करत असतो. आर्थिक पाहणी जी 2019-20 आहे, तर त्यानुसार बघा आयातीत जे आहे आपण सोने जे आहे हे बऱ्यापैकी जे आहे हे मागवलेलं आहे. म्हणजेच आयातीत सोने हा जो भाग आहे हा वैयक्तिक मध्ये येतो, सोने जो आहे हा वैयक्तिक मध्ये येतो, तर तो देखील आपण बऱ्यापैकी आयात करत असतो. म्हणजे क्रूड ऑइल बरोबरच सोने देखील आपण आयात करत असतो. त्याच्यामुळे बघा पर्याय क्रमांक 3 जे आहे हे योग्य उत्तर आहे. सोन्या व्यतिरिक्त आपण इंधन आहेत, इंधन वस्तू ज्या आहेत त्या देखील आपण आयात करत असतो. त्यानंतर भांडवली वस्तू आहेत, भांडवली वस्तू, अन्न आणि इतर वस्तू आहेत त्या देखील आपण आयात करत असतो. अशा पद्धतीने. तर प्रश्न क्रमांक 70चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सोने. तर बघा अशा पद्धतीने जे आहे आपण अर्थशास्त्राचे जे आहे 2019 या पेपर मधील जे आहेत काही प्रश्न जे आहेत दिलेले, तर त्यांचं आपण ॲनालिसिस बघितलं. ते प्रश्न कशा पद्धतीने विचारले गेलेले होते आणि त्यांची उत्तरं काय होती ते देखील आपण जाणून घेतलं. पुढच्या व्हिडिओमध्ये देखील आपण 2018चा जो पेपर आहे तर त्याच्यातील जे आहेत अर्थशास्त्राचे प्रश्न, तर त्याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओला जे आहेत हे लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे जे आहेत व्हिडिओज जे महत्त्वाचे नोटिफिकेशन आहेत त्यांच्या संबंधित अपडेट येतील. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.